एक अर्थशास्त्रज्ञ, नेता आणि सामाजिक विचारवंत, सोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक शिक्षकही होते. होय, 1918 साली मुंबईच्या सिडनहॅम ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समध्ये ते पॉलिटिकल इकॉनॉमीचे प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. त्या काळात अस्पृश्य असलेला एखादा माणूस प्राध्यापक होऊ शकतो हीच गोष्ट समाजाला मान्य नव्हती. काही प्राध्यापकांनी तर उघडपणे विरोध केला. अशा जातीचा माणूस आमच्या कॉलेजमध्ये कसा शिकवणार? पण प्राचार्य ठाम उभे राहिले. त्यांनी स्पष्ट सांगितलं, आंबेडकर हे ह्या काळातील भारतातील सर्वोत्कृष्ट अर्थशास्त्रज्ञ आहेत, तेच शिकवतील. आणि जेव्हा बाबासाहेबांनी पहिला तास घेतला, विद्यार्थ्यांनी त्यांच्या ज्ञानाची खोली अनुभवली. त्यांची शिकवण्याची पद्धत, स्पष्ट विचार यामुळे विद्यार्थी भारावून गेले. जातपात विसरून त्यांनी बाबासाहेबांना आपला खरा शिक्षक मानलं.